सूर्या, जिस तरीके से स्टार्ट्स हमें नहीं मिल रहे हैं, क्या इस मोनोटोनी को तोड़ने के लिए संजू आ सकते हैं? कल भी हमने देखा काफी लंबा प्रैक्टिस सेशन जो है वो उनका रहा, काफी देर तक उन्होंने पेस वाले विकेट पर, स्पिन वाले विकेट पर भी काफी देर तक रहे। क्या हम आने वाले मैचेस में उनको देखेंगे खेलते हुए? मतलब आप बोल रहे हो मैं अभिषेक की जगह पे खिलाऊं उसको? नहीं, नंबर 3 मे बी। तो मतलब तिलक की जगह खिलाऊं? हा व्हिडिओ या वर्ल्ड कपच्या स्टार्टिंगचा आहे, ज्यावेळेस अभिषेक शर्मा आणि टिलक वर्मा यांचं दोघांचं फॉर्म एकदम खराब झालं होतं. अभिषेक तर 0-0वर आउट होत होता सलग 2-3 मॅचमध्ये. त्यावेळेस जेव्हा इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकारानं सूर्याला विचारलं, एवढा घाण फॉर्म चालू आहे अभिषेकचा आणि टिलक वर्माचा, तरीसुद्धा तुम्ही त्यांनाच चान्स देताय, तुम्ही संजू सॅमसनला चान्स का देत नाही? या प्रश्नावर सूर्यकुमार यादवनं हे उत्तर दिलं होतं. ॲक्च्युली त्यावेळेसनुसार हे उत्तर ठीक होतं, पण सूर्यानं ज्या पद्धतीने हे उत्तर दिलं होतं, हसून, व्यंगात्मक, आणि यातून असं वाटत होतं की सूर्या संजू सॅमसनवर हसतोय, हे चुकीचं होतं. पण एवढं सगळं घडलं तरीसुद्धा संजू सॅमसन खचला नाही, त्याला वाईट वाटलं नाही. तो फक्त संधीची वाट बघत होता. संजू सॅमसननं वेस्ट इंडिज विरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये जी डू ऑर डायची मॅच होती इंडियन टीमसाठी, त्यामध्ये 97 रन बनवून हे दाखवून दिलं की तो चॅम्पियन प्लेयर आहे. संजूच्या या इनिंगमधून, संजूच्या या लढणाऱ्या प्रवृत्तीमधून, त्याच्या या लढणाऱ्या स्पिरिटमधून आपल्याला शिकण्यासाठी 2 गोष्टी मिळतात. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये संधी सहजासहजी मिळत नाही, पण जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, जे की संजूनं करून दाखवलं. डू अँड डाय या मॅचमध्ये त्यानं 97 धावा करून दाखवल्या. बाकीचे तुम्ही बघा बॅटर जवळपास सगळे 20-30च्या रनमध्ये आऊट झाले, पण संजूनं 97 नॉट आऊटची एक इनिंग खेळली, ज्यामुळं आज भारत सेमीफायनलमध्ये गेला आहे. आणि दुसरी गोष्ट जी आपण संजू सॅमसनच्या या इनिंगमधून शिकू शकतो ती आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला लोक कमी समजतील, तुम्हाला खाली दाखवतील, तुम्हाला म्हणतील तू तेवढा कॅपेबल नाही आहे, तू तेवढा डिझर्विंग नाही आहे, तरीसुद्धा या लोकांचं ऐकायचं. म्हणतात ना, हत्ती चलतो कुत्रे भुकतात, त्या पद्धतीनंच आपण आपलं काम करत राहायचं, आपले प्रयत्न करत राहायचे, यश आपल्याला आपोआप मिळतं, जे संजूनं आपल्याला दाखवून दिलं आहे. मित्रहो, तुम्हीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये हे 2 प्रिन्सिपल इम्प्लिमेंट कराल संजू सॅमसनच्या या इनिंगमधून, त्याच्या या लाईफ एक्सपिरियन्समधून. माझी एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, त्यामुळं तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीनं आमच्या व्हिडिओजला बघत राहा, त्यांना शेअर करा, त्यांना लाईक करा, आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.